बातमी मनोज जरांगेंसंदर्भातली आहे। जरांगेंची तब्येत खालावली आहे। जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना थकवा जाणवतोय। जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि आजचा चौथा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळालंय। जरांगेंच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतोय। त्यामुळे त्यांच्यावरती उपचार करण्याचे प्रयत्न केले जातात। त्यांना चालवतही नाहीये। जरांगेंच्या प्रकृती संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवत होता आणि ते खाली उतरत असताना जागेवर बसलेले होते। सहकार्याच्या मदतीने त्यांना परत जे आहे ते स्टेजवर बसवण्यात आलेलं आहे। खरं तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे। त्यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरनी यापूर्वीच सांगितलेलं आहे, मात्र मी माझ्या मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केले। त्यामुळे कुठेतरी आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे। आणि थोड्या वेळापूर्वीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे स्टेजवरून खाली येत असतानाच अचानकपणे खाली बसलेले होते आणि डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना उपचारात घेण्याची विनंती केलेली आहे, मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे ते उपचार न घेण्यावरती देखील ठाम आहेत। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली, सराटी, जालना।